तर रायगड जिल्ह्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे। नवीन पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याचं जितेंद्र पाटलांनी सांगितलं। तर पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। गेल्या 10 वर्षांपासून जितेंद्र पाटील मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। तर दिव्यांग व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा मीरा भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश केला। 81 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। तर भीडच्या परळीतील सातभाई मारहाण प्रकरणामध्ये आरोपी ताब्यात घेण्यात आला। आरोपी राजे उर्फ धनराज फडला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आरोपी राजेश फड अनेक दिवसांपासून फरार होता। मकोका अंतर्गत राजेश फड विरोधात कारवाई करण्यात आली आहे। सहदेव सातभाई मारहाण प्रकरणामध्ये परळी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल।